मराठा समाजाचा कुणबीमध्ये समावेश, ओबीसी मध्ये विचार दाखले आम्हाला आमच्या मागण्या हक्काच्या छत्रपती मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघावा अशी सर्वांचीच मागणी आहे। त्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले। दरम्यान या विषयाच्या अनुषंगाने राज्य सरकारनं 20 तारखेला विशेष अधिवेशन बोलावलं आहे। तर तिकडे मनोज जरांगे यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे। त्याचे परिणाम समाज बांधवांच्या मनस्थितीवर होत असून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदारांनी अधिवेशनात सकारात्मक बाजू मांडावी असे आवाहन करत सकल मराठा समाजाच्या वतीनं आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या निवासस्थानी जाऊन निवेदन देण्यात आलंय। करण गायकर यांनी समाजाची भूमिका मांडली। जागा करा, जागा करा, राज्य सरकारला जागा करा, जागा करा, जागा करा, जागेवा, जागेवा, आमदार साहेब जागेवा, 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 आमदार साहेब जागेवा। या राज्य सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर, करायचं काय? खाली डोकं वर पाय, आरक्षणाच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। जय भवानी, जय शिवराय, जय जिजाऊ, एक मराठा। आज सकल मराठा समाजाच्या वतीनं पूर्व विभागाचे आमदार राहुल भाऊ ढिकले यांना मराठा समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात त्यांच्या निवासस्थानी येऊन आम्ही पत्र दिलं आहे आणि ते पत्र त्यांनी सगळ्या आमदारांना त्यांच्या पत्रावर पाठवून नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारांनी एकमुखाने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घ्यावी, त्या ठिकाणी आवाज उठवावा विधिमंडळामध्ये, यासाठी आम्ही त्यांना पत्र दिलं आहे। त्यांनीही शब्द दिला आहे की मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या विधान भवनामध्ये येत्या 20 तारखेला होणाऱ्या अधिवेशनात आम्ही सक्षमपणे मांडून मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण त्यांच्या पदरात पाडून देऊ। या प्रसंगी राजेंद्र शेळके, विजय वाहुळे, चंद्रकांत बनकर यांच्यासह महिलाही सहभागी झाल्या होत्या। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।